बस कर ना आता. कसा जखमी मित्र तू पण. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजचा दिवस क्रमांक 5वा आपल्या बालमामा मात्र चषक 2024चा हा महासंग्राम आणि इथे आलेला प्रत्येक प्रेक्षकांचं, अतिथींचं, पाहुण्यांचं आणि खेळाडूंचं मी समालोचक आपल्या सकाळच्या सत्रामध्ये शुभम कुठल्या सहर्ष हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन जातोय आजच्या दिवसातील पहिली क्वालिफायरची मॅच, जिथे मॅच रंगतीये. दोन्हीही तब्बल दर्जाचे संघ पाहायला मिळत आहेत. ते मात्र गोटेकर बी विपक्ष त्यांना फाईट करतीये गेरचा संघ. तर कुठे जाऊ नका, पाहत रहा SK लाईव्हच्या माध्यमातून. 5 ओव्हरची मॅच असेल. SK लाईव्हच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर बघायला मिळतंय. तर जाऊया मैदानामध्ये, तिथे ऑफिशियल्स माझ्यासोबत जोडले गेलेत. आदरणीय सन्माननीय रामजी डिंगोरे सर, ज्याचे सलग 5च्या दिवशी आपल्या दिवसामध्ये त्यांची वर्णी लागली गेली आहे. त्यांच्या समवेत एक गोट पर्सनॅलिटी म्हणजे समजे फैजल सर. मॅचची सुरुवात, पहिला चेंडू तेज तारा चेंडू टाकला गेला होता. क्या बात आहे. पहिला चेंडू मात्र या इनिंगची सुरुवात, ह्या पहिल्या क्वालिफायची सुरुवात झाली आहे ती मात्र डॉट बॉलने. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग टाकत असताना आपण गोलंदाज पाहतोय दीपेशाला. त्या समवेत स्ट्राईक एंडला म्हणजेच गणेश आणि नॉन स्ट्राईकला जयंत बघायला मिळतोय. आता मात्र इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॉल आणि बॅटचा मित्रांनो इथे संपर्क होत नाहीये आणि हो कुठेतरी दडपण बघायला मिळतोय. कारण की क्वालिफायची मॅच आहे, इथून जर पराभव झालात तर परतीचा प्रवास करावा लागेल आणि जर जिंकलात तर नक्कीच मात्र क्वालिफाय होऊन एका ट्रॉफीवर आपलं मात्र नाव कोरलं जाणार आहे. यासाठी हा महासंग्राम या ग्राउंडवर चालला गेलाय. ओव्हर क्रमांक पहिलं पाहतोय. पहिले 2 चेंडू तेज तरा टाकले गेलेत आणि या 2 चेंडूवर एकही धाव अजूनपर्यंत दीपेश याने दिली नाहीये. उलटा चेंडू, परंतु फुल टोल वसूल करता आला नाहीये. नक्कीच संघर्ष करतोय. पहिल्या चेंडू पासून संघर्ष करताना आपण धोनीला पाहतोय. नक्कीच शहापूरचा धोनी, शहापूरमध्ये याला धोनी नावाने ओळखलं जातं आणि का ओळखलं जातं ते येणारे चेंडू नक्कीच सांगून देईल. परंतु त्याला शांत ठेवण्याचं काम करत असताना आपण गोलंदाज दीपेशला पाहतोय. पुढे चेंडू, आता मात्र क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना आपल्या पिटाऱ्यातून शॉट काढला गेला आणि कव्हर पॉइंटच्या वरून चेंडू भिडकावून दिला. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे पार आणि हा येतो ह्या पहिल्या इनिंग मधील 4-4-4 चौकार. नंतर नेक्स्ट बॉल, थांबणार नाही संघर्ष आहे कारण की मॅच क्वालिफायची आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रोप, बॅक टू बॅकचा दुसरा 4-4-4 चौकार. गणेशाला धोनी म्हणून ओळखलं जातं. ते का तर येणारे काही चेंडू मात्र सांगून जातील आणि आता मात्र क्रिकेटमध्ये शंकनात करत असताना आपण धोनीला पाहतोय. बॅक टू बॅक 2 चौकारानंतर हा चेंडू मात्र दीपक याने डॉट टाकला गेलाय. ओव्हर क्रमांक पहिलं इथे झाले समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर पोहोचली गेली आहे 8 या धाव संख्येवर. 8 रन्स, लॉस ऑफ no any wickets. पहिल्या 3 चेंडू जर बघायचं झालं तर तेज तर्रार चेंडू टाकले गेले होते. लाईन आणि लेंथ एकदम प्रॉपर बघायला मिळाली होती. परंतु नक्कीच धोनी सांगतोय शांत बसायला, मी कुठलाही संत नाही. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार लगावले गेले आणि तसे उत्तर देत असताना आपण दीपकला पाहिलं. शेवटचा चेंडू मात्र
डॉट टाकत असताना आतापर्यंत त्या पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केला गेला. ओव्हर क्रमांक 2 प्रगती पथावर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आलाय, ज्याने यंदाचं हंगाम नक्कीच गेरच्या संघासाठी नेहमी गाजवलं गेलंय. अजय पांढरे. अजय पांढरे त्याचं नाव, गेरसे त्याचं गाव, आणि आता मात्र कामगिरी करतोय ते सापगाव यामध्ये. एक सिक्की सिंगल काढून ढकलून काढली गेली, कारण की इथून मात्र स्ट्राईक रोटेट असेल आणि इथून मात्र स्लॉग वरचे आपल्याला 2 षटके बघायला मिळतात. 5 ओव्हरची मॅच असल्यामुळे दुसऱ्या षटकामध्ये आपण नेहमी त्याला बॅटिंग पॉवर प्ले म्हणतो, त्यामुळे 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बघायला मिळतात. आणि त्याच अनुषंगाने पॉवर प्लेची ओव्हर खेळण्यासाठी सातत्याने आपण नेहमी पाहत असतो गणेश डिंगोरे याला, आणि ते त्यासाठीच इथे मात्र जयंत सिंगल काढून गेली आणि स्ट्राईक रोटेट मात्र करून दिली. पुढील चेंडू आता तर फटका सुरेख आहे. आता मात्र फिल्डर तिथे ऋतिक बघायला मिळतोय, थोडस लेझी क्रिकेट बघायला मिळतोय. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. पाहता पाहता या 2 धावेनंतर धावफलक सहजरित्या पुढे सरसावत डबल डिजिट मध्ये मात्र पोहोचलं गेलंय 11 या धावसंख्येवर. 11 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. का मॅच लागणार आहे, कारण की एका साईडला आपण पाहतोय गेरचे संघ, ज्याने हंगाम मात्र यंदा खूप जबरदस्त गाजवले गेलाय, आणि त्याच अनुषंगाने खेळी करत असताना आपण गोटेकर बी संघाला पाहतो, परंतु डॉट चेंडू टाकला गेलाय. अजय पांढरे नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय, कारण की सातत्यानं नक्की स्पीड सुद्धा आहे, वेग सुद्धा आहे, त्याचप्रमाणे चेंडू वळण्याची शक्ती सुद्धा त्याच्या माध्यमातून नेहमी बघायला मिळते. आता मात्र नक्कीच घुटना टेक व तमाशा देख असा फटका खेळला गेला होता. फिल्डर तैनात असेल एकापेक्षा ह्या चेंडूवर दुसरी धाव मिळणार नाहीये. पाहता पाहता सिंगलने इथे धाव फलक सहजरित्या पुढे सरसावत असताना पोहोचलं गेलंय स्कोर कार्ड 12 या धावसंख्येवर. नक्कीच माझ्यासोबत आजच्या 5व्या दिवसामध्ये सुद्धा आदरणीय सन्माननीय नयनजी अंदाडे साहेब यांचं सुद्धा शुभ आगमन झालं, त्यांचं सुद्धा करूया त्या पदातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल घेतला गेलाय, नक्कीच जयंत त्यांनी हलकत कट केलाय. तिथे मात्र धावाची संधी होती, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु इथे डायरेक्ट हिट जर झालं असतं तर फलंदाज गणेशाला परतावं लागलं असतं, परंतु काही घडलं. एक सिंगल धाव धावून कंप्लीट केली गेली. पाहता पाहता या सिंगल नंतर धाव फलक सहजरित्या पुढे सरसावत पोहोचलं गेलंय 13 या धावसंख्येवर. 1-13 1 मेरा धावसंख्या 13. तर आदरणीय सन्माननीय रोहितजी अंदाडे साहेब यांचे इथे शुभ आगमन झाले, त्यांचं करूया त्या चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. फटका इथे मात्र सुरेख खेळला गेला, परंतु मिस टाइम स्ट्रोक बघायला मिळतोय. फिल्डर धावतोय, जजमेंट संपली नाहीये, जेल सोडला गेलाय. मित्र म्हणेल जेल सोडलाय की मॅच सोडलाय. येणारे काही चेंडू, काही ओव्हर्स, काही इनिंग सांगून जातील, कारण की जेल कोणाचा सोडलाय शहापूरचा धोनी, ज्याने आक्रमकता जर स्वीकारली तर चारही बाजूला फटके मारण्याची क्षमता नक्की त्याच्या माध्यमातून नेहमी केली जाते. त्याचा झेल सोडला गेला. ओव्हर क्रमांक 2 इथे समाप्त झाली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकर बघायला मिळते ती मात्र 14 धावा, 14 रन्स, लॉस ऑफ नो एनी विकेट्स. तर जाऊया मॅच मध्ये. ओव्हर क्रमांक 3 ऋतिक आलाय. पहिला चेंडू नक्कीच ऑन ड्राईव्ह खेळण्याचा इथे प्रयत्न केला गेला होता. आडव्या पट्ट्याने चेंडू खेळला गेलाय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. दोघांमध्ये चांगलं ताळमेळ केलं गेलंय आणि ही क्षमता आहे, हे ताकद आहे गोटेकर बी संघाची. एकाच्या जागी 2 धावा घेणं हे क्रिकेटचं सूत्र आहे. आणि जेव्हा जेव्हा मोठे फटके येत नसतात तेव्हा तेव्हा सिंगल डबलला महत्त्व देणं तितकंच महत्त्वाचं असतं.
नेक्स्ट बॉल ऋतिक दिवाणे. आता मात्र लाईन चेक करावी लागेल, लाईन चेक करावी लागेल. पंच वळतायत आणि सांगतायत हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धावेमध्ये इथे भर पडली जाते आणि पाहता पाहता या मॅच मध्ये एक्स्ट्राची धाव सुद्धा जोडली जाणार आहे. धावसंख्या धाव फलकावर 17 या धावसंख्येवर पोहोचले गेले. आता मात्र फुलटा चेंडू होता, फुलटोल वसूल करता आला नाही. लोअर फुटो चेंडू होता, फिल्डर तैनात असेल. नक्कीच थोडंसं पंबल होताना आपण अजय पांढरेला पाहतोय. पाहता पाहता चित्त्याच्या वेगाने ह्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. धावसंख्या 2 नंतर पोहोचली जाते 19 या धावसंख्येवर. आतापर्यंत 19 धावा धाव फलकावर लागवल्या गेल्यात. ओव्हर क्रमांक आपण 3 पाहतोय. षटकातील बघायचं झालं तर 2 चेंडू इथे मध्ये कंप्लीट झाले. तिसरा चेंडू घेऊन जाणार ऋतिक दिवाणे. हे नाव सुद्धा खूप महत्वाचं आहे मित्रांनो, पडद्याचा हिरो आहे. कारण की जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळतो ना, असा खेळतो की पूर्णपणे शहापूर तालुक्याला नाव त्याचं सांगून देत असतो. इथे मात्र नक्कीच फटका मात्र चांगला खेळला गेलाय. चेंडू जातो या सीमारेषे पार आणि हा येतोय A1 क्वालिटीचा गणेश डिंगोरे ब्रँड दाखवत असताना षटकार. बोलला किती ते बोलला होता. नेक्स्ट बॉल. आता मात्र सुरेख चेंडू, तेज तर्रार चेंडू टाकला गेला होता आणि या चेंडूवर ना बघायचं झालं ना तर खांद्याचा वापर पुरेपूर केला गेला होता. कारण की जेव्हा जेव्हा आपण खांद्याचा वापर करून चेंडू हातलत असतो तेव्हा तेव्हा एक तेज तर्रार चेंडू आणि चेंडू थोडासा उचली घेऊन थेट एसटी रक्षकाच्या हातामध्ये जात असतो आणि ह्या चेंडूवर हेच घडलं गेलंय ऋतिक दिवाणे. नेक्स्ट बॉल बॅटची लागली आहे लीडिंग एज. एसटी रक्षक चुकी करणार नाहीये, पकडला गेलाय झेल आणि ते मात्र संपलाय गणेश डिंगोरेचा खेळ. एस टीजे गेलंय आणि इथून मात्र उर्वरित एक चेंडू शिल्लक असेल आणि ते एक चेंडू फेस करण्यासाठी या ओव्हर मधला नक्कीच न्यू बॅटर एंटर झालाय अमित भांडे, ज्याने यंदाच्या काही दिवसांमध्ये चांगली बॅटिंग करत असताना गोटेकर बी संघाचं नाव नक्कीच मोठं केलं गेलंय. कारण की सातत्याने अमित भांडेला आपण पाहतो 4 डाऊन किंवा 5 डाऊन झाल्यानंतर खेळायला येत असतो, परंतु स्वतःला खूप इम्प्रूव्ह केलं आणि स्वतःला असं इंट्रोड्यूस केलंय की नक्कीच सेकंड 1 डाऊन साठी नक्कीच त्याने आपली वर्णी लावून घेतली आहे. आता मात्र सुरेख चेंडू, स्लोवर चेंडू हाताला गेला होता, चेंडूवर बोट फिरवली गेली होती. षटक क्रमांक 3 इथं होतंय कंप्लीट. या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर पाहायची झाली तर पोहोचली गेली आहे ती मात्र 25 या धाव संख्येवर. 25 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. येस डीजे. आला जसा अमित भांडे मैदानामध्ये आला तशी इथे मात्र त्याच्यासाठी परभणी सुरू झाली. तर नक्कीच 3 चेंडूंमध्ये 3 षटकार जर अमित भांडे यांनी जर लगावले तर आदरणीय सन्माननीय प्रशांत जी गावाले साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ओव्हर क्रमांक 4 पाहतोय आणि हे 4थं ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गस्थ असेल नरेंद्र दिवाणे. नक्कीच एक्सपिरियन्सने भरणा असलेला हा खेळाडू
आजच्या या दिवसामध्ये कशी कामगिरी करतो हे पाहायला लागेल. आणि पहिला चेंडू तेज त्याला टाकला गेला होता. चेंडू आणि बॅटचं इथे मात्र संपर्क होत नाहीये. चेंडू विसरला गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आणि पाहता पाहता या चौथ्या ओव्हरची सुरुवात मात्र केली आहे नरेंद्र दिवाणने डॉट टाकून. नेक्स्ट बॉल. आता मात्र नक्की चेंडू आपटला गेला होता. त्याच्यावर चांगला प्रहार केला गेला. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू जातोय नक्की. तिथे मात्र चांगली फिल्डिंग बघायला मिळतीये. आणि पाहता पाहता इथे 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. तर प्लीज विनंती असेल प्रेक्षकांना आपण इथून उठायचंय. स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. जर इथे आयोजक जर आले तर नक्की तुमच्या सुद्धा कारवाई केली जाईल. तर या 3 धावा असतील. या 3 धावेनंतर धाव फलक सहजरित्या पुढे सरसावत 28 या धावसंख्येवर पोहोचले गेले. 28 रन्स आतापर्यंत. स्लोवर चेंडू हाताला गेला परंतु चेंडूला पीक केलं. फिल्डर तिथे वासुदेव दिवाणी बघायला मिळतात. क्या बात आहे. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. आणि इथे मात्र धावाचं चिन्ह मात्र इथे बघायला मिळालं असतं. परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. हरणीच्या वेगाने आणि चित्त्याच्या चपलाईने या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. आणि दोघांमध्ये चांगलं ताळमेळ असल्यामुळे, दोघांमध्ये चांगलं कॉलिंग असल्यामुळे, दोघांमध्ये चांगलं कॉर्डिनेशन असल्यामुळे इथे ह्या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेनंतर धाव फलक सहजरित्या पुढे सरसावत पोहोचलं गेलंय 30 या धावसंख्येवर. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. नरेंद्र दिवाणे आता मात्र पटका खेचून मारलाय. पटक्यामध्ये ताकद आहे ना जाकत. क्रिकेटचं क्लास दाखवत असताना चेंडू भिडकावून दिलाय गगनाला. चुंबन घेऊन सीमारेषा पार. इट इज अ मॅक्सिमम 6 धावा षटकार. आज आपल्या या आजच्या दिवसामध्ये अंतिम दिवसामध्ये आणखीन एक गोड व्यक्तिमत्वाचं इथे मात्र शुभ आगमन होणार आहे. ज्यांचा लक्की नंबर 12 तेच ते आमचे आदरणीय सन्माननीय जगदीशदादा पवार यांचं इथे मात्र थोड्या वेळाने इथे मात्र शुभ आगमन होणार आहे. त्यांचं करूयात आपल्या स्पर्धेतर्फे हार्दिक 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 स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. आपण पाहतोय नरेंद्र दिवाणेला. पुढे चेंडू. आता मात्र खांद्याचा प्रॉपर वापर केला गेला होता. आणि कुठेतरी बॉलच्या मेरिट मध्ये येऊन इथे मात्र अमित भांडेला हा फटका खेळता आला नाहीये. वारंवार आडवे पट्ट्याने चेंडू खेळला जातात. त्यामुळे बॉल आणि बॅटचा प्रॉपर संपर्क होत नाहीये. त्यामुळे निर्धास्त चेंडू टाकण्यामध्ये यश मिळतंय ते गोलंदाजाला. तर नक्कीच इथे मात्र एक गोड व्यक्तिमत्वाचं शुभ आगमन होतंय. यांचा लक्की नंबर आहे 12 तसे आमचे आदरणीय सन्माननीय जगदीशदादा पवार यांचं इथे मात्र शुभ आगमन होतंय. त्यांचं करूयात आपल्या या चषकामध्ये हार्दिक 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 स्वागत. नक्कीच डायनामिक पर्सनॅलिटी. त्यांच्या दादाच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित असते. दादांना जेव्हाही काम सांगितलं ना दादा नाही म्हणत नाही. नेहमी आमच्या पाठीवर मदतीचा हात ठेवणारे, गरिबांची साथ, मदतीचा हात आदरणीय सन्माननीय जगदीशदादा पवार साहेब यांचं इथे शुभागमन झालंय. करूयात त्यांचं आपल्या ह्या चषकामध्ये हार्दिक 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 स्वागत. वेलकम वेलकम सर. आतापर्यंत बघायचं झालं तर 4 षटक कंप्लीट झाले. 4 षटकांच्या कंप्लीट न झाल्यानंतर धावसंख्या धाव फलकावर 36 धावा ह्या पोहोचल्या गेल्यात. 36 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंतचा हे लेखाजोखा राहिला या मॅच मध्ये. ओव्हर क्रमांक शेवटचं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाणण्यासाठी आपण पाहतोय ऋतिक दिवाणे याला.
नक्कीच या आधीचं षटक खूप सुरेख टाकलं गेलं होतं नरेंद्रच्या माध्यमातून. आता मात्र ऋतिक दिवाने आलाय. पहिला चेंडू मिस टाइम करून बसलेत, फिल्डर धावतायत परंतु चेंडू लँड होते नो मॅन्स लँड मध्ये आणि इथे मात्र एका टप्प्यावर चेंडू उचलला जाईल. पाहता पाहता इथे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या या 2 नंतर पोहोचली गेली आहे 38 या धावसंख्येवर. लास्ट ओव्हर बघायला मिळते ज्याला आपण डेथ ओव्हर म्हणतो मराठी भाषेमध्ये. हाणामारीचं षटक, मारामारीचं षटक ज्याला आपण म्हणतो, ते षटक प्रगतीपथावर टाकण्यासाठी सज्ज झालाय ऋतिक दिवाने. नेक्स्ट बॉल. आता फटका सुरेख आहे, फिल्डर सज्ज असेल परंतु स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळतंय. क्रिकेट मधील सर्वात सुरक्षित फटका ज्याला म्हटला जातो ते दाखवून देत असताना आपण पाहिलं फलंदाजाला जैन याला चौकार लगावला गेला आणि 4 धावेनंतर धाव फलक बर्रकन वाढत असताना 42 या धावसंख्येवर. थोड्या वेळापूर्वी एक रॉयल एंट्री करत असताना जगदीशदादा पवार आज आपल्या दिवसामध्ये लागली गेली आणि आल्या आल्या दादांनी लगेच बक्षिसाची खैनात चालू केली. लगातार 3 विकेट्स घेतल्यात, लगातार 3 षटकार लगावल्यास, लगातार 3 चौकार लगावल्यास. तर आदरणीय सन्माननीय जगदीशदादा पवार यांच्याकडून 1212 रुपयांचं पारितोषिक त्या खेळाडूला दिलं जाईल. नेक्स्ट बॉल. नक्कीच इथे मात्र लिडिंग लागली गेली ती स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये. इथे मात्र झेल टिपला गेला आणि परतीचा प्रवास करत असताना आपण फलंदाजाला पाहतोय जयंत याला. येस डीजे. कॅरी केली गेली आहे. नक्कीच नयन जर इथून पुढे 2 लगातार विकेट्स घेतला तर आदरणीय सन्माननीय जगदीशदादा पवार यांच्या माध्यमातून त्या खेळाडूला 1212 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. ही दादांची खासियत आहे. जेव्हा जेव्हा मैदानावर जातात तेव्हा तेव्हा खेळाडूंसाठी नेहमी परभणी त्यांच्या माध्यमातून राहते आणि आज त्या घोड व्यक्तिमत्वाचं आपल्या या सापगाव नगरीमध्ये या आपल्या बाळामामा मात्रे चषक 2024 मध्ये त्यांचं इथे मात्र घोड आगमन झालं. दादा तुमचं पुन्हा एकदा आपल्या चषकातर्फे मी समालोचक शुभम खुटले आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. न्यू बॅटर आता मात्र शहापूरची आन बान शान आतिश भांडे बघायला मिळतोय. आता मात्र फटका सुरेख खेळला गेला, मिनी हेलिकॉप्टर उडवला गेला आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवर तडाखा लगावला गेला. 4 धावांसाठी चौकार आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार लगवत असताना आतिश भांडेने मात्र शंकरनाथ पुकला गेलाय आणि पाहता पाहता या 4 धावेनं 46 या धावसंख्येवर धाव फलक पोहोचलं गेलंय. अजूनही उर्वरित 2 चेंडू मात्र स्कोर कार्डवर शिल्लक दिसत आहेत. पाहायला लागेल 1 चौकार लगावला गेलाय, लगातार 2 चौकार लगावेल का, कारण की परभणी लागली गेली आहे जगदीशदादा पवार यांच्या माध्यमातून. आता मात्र नक्कीच मिस टाइम करून बसले, बॅटची लागली लिडिंग एज, चेंडू करंगळ्या घात चाललाय फिल्डरच्या हातामध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. पाहता पाहता 2 धावेनंतर धावफलक पोहोचलं गेलं 48 या धावसंख्येवर. 48 धाव फलकावर लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील या इनिंग मधील 1 चेंडू शिल्लक असेल. इथून मात्र संघाची 50 होईल का, संघाचं अर्धशतक झलकेल का, इथून मात्र षटकार येईल, चौकार येईल, सिंगल येईल, डबल येईल, नक्की काय होईल ते पाहायला विसरू नका SK लाईव्हच्या माध्यमातून. आता मात्र व्हाईट टाकला गेलाय, दडपण वाढतंय आणि पाहता पाहता एक्स्ट्राची धाव सुद्धा वाढली जाईल. धावफलक धावसंख्येवर 49 या धावसंख्येवर पोहोचलं गेलंय. अजूनही इथे 1 धावेची गरज आहे मित्रांनो, जिंकण्यासाठी नव्हे तर संघाच्या अर्ध्या सेंचुरीसाठी, संघाच्या अर्ध्या शतकासाठी, संघाच्या 50 साठी इथून मात्र 1 धावेची गरज आहे. परंतु आतिश भांडे त्या 1 धावेवर थांबणार नाहीये, षटकार चौकार लगावे लागतील. एक मोठी धावसंख्या
उभी करावी लागेल, परंतु इथे काय घडलं, नक्कीच बॅटची लागली लिडिंग एज आणि इथे मात्र परतीचा प्रवास करावा लागला ते फलंदाज आतिश भांडे याला. इनिंग क्रमांक पहिली इथे समाप्त झाली. या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकर बघायची झाली तर 49 धावा आणि 50 धावांचं लक्ष पार करण्यासाठी आपण पाहणार आहोत दुसऱ्या डावामध्ये, ते म्हणजेच गेरचे या संघाला. तत्पुरती थोडीशी विश्रांती आणि डीजे मास्टरला देतोय संधी. हॅलो, नक्कीच विनंती करतो यापुढील मॅच असेल टीम सापगाव संघ आणि त्याला फाईट करणारी टीम मुन्ना एंटरप्राइजेस बेस्ट ऑफ बोरशिदी संघ. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस उडवण्यासाठी लगेच टॉस बॉक्स कक्षामध्ये जोडायचं. चला विनंती आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांना, चला लगेच. आणि थोड्याच वेळात नक्कीच सातत्याने ज्या व्यक्तिमत्वाने आपला आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये गाजवला, सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये समालोचन करत असताना गाजवला असे आमचे साधी समालोचक, आमचे प्रेम मित्र योगीजी वाघ सरांचं थोड्याच वेळात इथे आगमन होणार आहे. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं. मुन्ना एंटरप्राइजेस बेस्ट ऑफ बोरशिदी संघ आणि तसेच त्याला फाईट करणारी टीम सापगाव संघ. इथे मात्र दोन संघांच्या मध्ये टॉस केला जाईल. सर्वप्रथम सर्व प्रेक्षक राजांचं आणि मान्यवरांचं आणि क्रिकेट प्रेमींचं पुन्हा एकदा आम्ही साथी समालोचक शुभमजी खुटले सर असतील आणि मी स्वतः फैजल शेख करूया या बाळामामा म्हात्रे चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. सातत्याने कपल ही स्पर्धा पाहायला गेले तर आजचा दिवस 5वा फायनलचा दिवस आणि फायनलच्या दिवसामध्ये आज रॉयल एंट्री होणारच आहे, कारण की आमचे बाळामामा म्हात्रे यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. हा गावदेवी स्पोर्ट्स सापगाव नगरीमध्ये बाळामामा म्हात्रे चषक. आजची मॅच पाहायला गेले ती क्वालिफायची तिसऱ्या दिवसातील ही पहिली मॅच पाहतोय. तर नक्कीच दुसऱ्या दिवसामध्ये ओपन संघ होते आणि पहिल्या दिवसामध्ये क्वालिफायची एक मॅच बाकी होती, ती म्हणजेच मुन्ना एंटरप्राइजेस बेस्ट ऑफ बोरशिदी संघ आणि त्याला फाईट करणारी सापगाव संघ. तर या दोन संघामध्ये आता केला जाईल टॉस. एका साईडला पाहायला गेला तर नक्कीच एक कर्णधार असेल रोशन, तर एका साईडला पाहायला गेलं तर आमचाच लाडका फ्रेंड म्हणजेच नितीन दादा. हे दोन्ही कर्णधार इथे उपस्थित राहतील आणि कमिटीच्या मी सदस्यांना विनंती करतो का नक्की टॉस केला जाईल. नक्कीच 12 नंबरचे म्हणजेच आमचे प्रमुख पाहुणे जगदीशजी पवार सरांना मी विनंती करतो का हे टॉस उडवण्यासाठी इथे मात्र यायचं टास्क बॉक्स कक्षामध्ये. नक्कीच हा व्यक्तिमत्व गोड व्यक्तिमत्व सातत्याने शहापूर तालुक्याचे टेनिस क्रिकेटमध्ये कुठल्याही गावामध्ये स्पर्धा असो आणि एक हाती मदत त्यांची लाभली जाते. त्यांचा लकी नंबर 12 नंबर असेच आमचे दादा यांचं हास्य मात्र या मॅचचा टॉस केला जाईल. 5 षटकांची मॅच असेल. नक्कीच आमच्या दादांना विनंती करतो का नक्कीच एका साईडला पाहायला गेलं तर टीम असेल मुन्ना एंटरप्राइजेस बेस्ट ऑफ बोरशिदी आणि एका साईडला पाहायला गेलं तर सापगाव संघ. टॉस केला जाईल. बोरशिदी संघाचा कॉल असेल नक्कीच आणि टॉस उडवला गेला. टॉस केला होता नक्कीच बोरशिदी संघाचा. तर मान्यवरांना विनंती करतो का आपण स्टेजवर असतानाच व्हायचं. धन्यवाद दादा. सातत्याने या व्यक्तिमत्वाची एखादी मदत असते. टॉस जिंकला टीम सापगाव संघाने. सर्वप्रथम आपल्याच होम ग्राउंडवर खेळता नितीन दादा टॉस जिंकला, डिसिजन का असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन असेल. 5 षटकांची लढत आहे. या वर्षीच्या हंगामामध्ये पाहायला गेलं तर मुन्ना एंटरप्राइजेस बेस्ट ऑफ बोरशिदी संघ रँकिंग नंबर 1 वर आहे शहापूर तालुक्यात. त्यांच्या विरुद्ध खेळणारी तुम्ही नक्कीच काहीतरी रणनीती केली असेल तर किती धावांपर्यंत रोकाल हे मात्र सांगा. 40 ते 45. आणि बेस्ट ऑफ बोरशिदी संघासमोर सातत्याने भरपूर मॅचेस झाल्यात. असा कुठला खेळाडू असेल बेस्ट ऑफ बोरशिदी संघाचा त्यावर तुम्ही चांगलीच जास्त रणनीती केली असेल? अर्जुन बंगर. नक्कीच आज मात्र आपण टॉस जिंकून सर्वप्रथम फिल्डिंग घेतले. नक्कीच आता जाऊया बेस्ट ऑफ बोरशिदी संघाचा कर्णधार रोशनकडे. नक्कीच रोशन, आपण टॉस जिंकला असता आपला डिसिजन काय असता? आम्ही बॅटिंगच घेणार होतो आणि नक्कीच आता तुम्हाला फलंदाजी करायची. समोरचा संघ होम ग्राउंडवर खेळतोय आणि तुम्ही सुद्धा या स्पर्धेमध्ये याच तालुक्यातील संघ आहे. नक्कीच आता प्रथम फलंदाजी करताना 5 षटकामध्ये किती धावा कराल? 50-55 प्लस जाण्याचा प्रयत्न करू.
नक्कीच आज मात्र पाहायला गेलं तर पूर्ण संघ घेऊन खेळत आहेत का मैदानाच्या आतमध्ये? हो, थोडं प्लेयर शॉर्ट आहेत, पण ठीक आहे, बॉलर बॅट्समन आहेत. नक्कीच रोशन, या मैदानावर पहिल्या दिवसामध्ये तुम्ही उपस्थित नव्हते, पण आज फायनलचा दिवस आणि या दिवसामध्ये तुम्ही उपस्थित आहात. कसं वाटतं या स्पर्धेचं नियोजन आणि आयोजन? स्पर्धेचे नियोजन अजून खरंच खूप छान आहे आणि विकेट पण स्पेशली विकेट सापगावकरांचा मी आभार मानेल की त्यांनी अशी विकेट खेळायला दिली, एक नंबर विकेट बनवले. धन्यवाद. जाऊया टास्क बॉक्समध्ये दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. जाऊया टास्क बॉक्समधून अशी न्यूज आली, टॉस जिंकला टीम सापगाव संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय मुन्ना एंटरप्राइजेस. बेस्ट ऑफ बोर्डशी संघाला धन्यवाद. थँक्यू सो मच फैजल सर. नक्कीच आपण पाहिलं नेक्स्ट मॅच मुन्ना एंटरप्राइजेस बेस्ट ऑफ बोर्डशी त्यांना फाईट करणार आहे, तो म्हणजेच सापगाव संघ. तर कुठे जाऊ नका, पाहत राहा SK लाईव्हच्या माध्यमातून. आई गावदेवी स्पोर्ट्स आयोजित बाळामामा म्हात्रे चषक 2024चा हा महारण संग्राम. दुसऱ्या डावाला होते ते सुरुवात, पंचांचं इथे ग्रीन कंदील. मॅचला होते सुरुवात, 50 धावांचं टार्गेट चेस करत असताना आपण पाहतोय गिरसे संघाच्या बॅटर्सला पहिला चेंडू नक्कीच तेज तरळ टाकला गेला होता, परंतु लाईन पासून थोडासा भरकटताना बघायला मिळतोय. सुरुवात मात्र या इनिंगची होती व्हाईटनं आणि पाहता पाहता व्हाईट नंतर इथे मात्र संघाची धावसंख्या अकाउंट ओपन होत असताना आपल्याला या मॅच मध्ये बघायला मिळत आहे. तर आपण पाहतोय बॅटिंग करत असताना दोन्ही बॅटर्स संदीप दिवाणे त्याच्या साथीला ऋतिक दिवाणे नेहमीप्रमाणे बॅटिंग करत असताना त्या समवेत आतिश बांडे बॉलिंगसाठी आलाय. फटका सुरेख केला गेलाय, फिल्डर तैनात असेल, दोन्ही असेल तिथे. एक धाव पूर्ण, नक्कीच एका धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. या एका धावेने मात्र स्वतःच अकाउंट ओपन करत असताना आपण बॅटर संदीप दिवाणेला पाहिलं. 50 धावांचं लक्ष्य पार करायचंय, त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल, कारण की क्वालिफायची मॅच आहे. जर जिंकलात तर आपल्या ह्या स्पर्धेतील एका ट्रॉफीवर मात्र नाव कोरलं जाणार आहे, हे मात्र नक्की असेल. आणि नक्कीच प्रत्येक लगातार 3 षटकार लागले, लगातार 3 चौकार लागले आणि लगातार 3 विकेट जर घेतल्या तर आदरणीय सन्माननीय जगदीशदादा पवार यांच्या माध्यमातून 1212 रुपयाचं पारितोषिक म्हटलं दिलं जाईल. शंकनाथ तर फुकला गेलाय, फटका सुरेख आहे, पॉईंट करून चेंडू भिडकावून दिलाय. आउटफील्ड खूप फास्ट आहे. नक्कीच प्रयत्न मात्र शर्तीचे बघायला मिळाले होते, परंतु ह्या शर्यतीमध्ये बॉलचा विजय झाला, चौकार गेला आणि हा आलाय ह्या आपल्या दुसरी इनिंग मधील ऋतिक दिवणेच्या बॅट मधून चौकार. नक्की चौकार लागवायला गेला आणि 4 धावेनंतर धाव फलक का बर्रकन वाढत असताना 6 या धावसंख्येवर पोहोचलं गेलाय. पुढे चेंडू आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, कुठेतरी प्री माइंडेड हा शॉट खेळला गेला होता, त्यामुळे बॉलच्या मेरिट मध्ये येऊन हा फटका खेळला गेला नाही आणि पूर्णपणे ना बॅटरला रीड केले आतिश भांडेनं. त्या अनुषंगाने हा चेंडू हाताळला गेला आणि हा चेंडू मात्र डॉट टाकला गेलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आतिश भांडेला आपण प्रगती पथावर पाहतोय, बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. आपल्याकडे चेंडू आणि इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांनी हा चेंडू मात्र दंडित केलाय, तो मात्र 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देत असताना 1 फॉर दी ओव्हर हा इशारा दिला गेलाय. इथे मात्र पहिल्या बॉलची वॉर्निंग दिली गेली, पहिला बाउन्स टाकला गेलाय. यानंतर दुसरा बाउन्स टाकला गेला तर पंच त्याला नो घोषित केला जाईल, कारण की नेहमी आपण म्हणतो पंच 1 फॉर दी ओव्हर म्हणजे काय असतं, तर 1 फॉर दी ओव्हर मित्रांनो म्हणजे असं की आपण एका ओव्हरमध्ये फक्त एकच बाउन्स टाकू शकतो. दुसरा बाउन्स टाकला
तर मात्र तो नो घोषित केला जाईल. तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये एक गोड व्यक्तिमत्व, एक गोड समालोचक त्यांच्या माध्यमातून त्यांचा आवाज आकाश चोप्रा यांनी सुद्धा घेतला गेला होता. त्यांच्या माध्यमातून एक शॉट खूप प्रसिद्ध झाला होता. त्यांच्या आवाजानं सुपला शॉट हा प्रसिद्ध केला गेला होता. ते आमचे गोड व्यक्तिमत्व, गोड समालोचक, आदरणीय सन्माननीय एक कॉमेडियन, त्याचप्रमाणे एक चांगला समालोचन करत असताना आदरणीय सन्माननीय योगेश वाघ साहेबांचं आणि यांचे ते शुभ आगमन होते. त्यांचं करूयात आपल्या या चषकामध्ये हार्दिक 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 स्वागत. मधील पहिला झटका लागला, परतीचा प्रवास करावा लागला. तो मात्र फलंदाज ऋतिक दिवाने याला ज्याच्या बॅटमधून चौकार लगावले गेले होते आणि तसे जसे उत्तर देत असताना टोसात टोसे आतिश बांडेला पाहतोय. आता मात्र सरळ हाताने हा चेंडू खेळला गेलाय. एक धाव कंप्लीट गेली कारण की माहिती आहे जर इथून पुढे जर अजय पांढरे आणि संदीप दिवाने ही जोडी जर उभी राहिली तर मात्र ही धाव संख्या लगेच चेस होऊ शकते. परंतु इथे काय घडलं, ओव्हर क्रमांक पहिलं इथं झाले समाप्त. या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर जोडली जाते, ती मात्र एका गडाच्या मोबदल्यात 7 धावा. तर आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये नक्कीच एक गोड व्यक्तिमत्वाचं इथे मात्र आगमन होतंय, ज्यांच्या नावाने नक्कीच टेनिस क्रिकेट धनातून उचलय. कारण की या गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये ह्या व्यक्तिमत्वानं इतकं नाव कमावलंय की थेट ते नाव नक्कीच इंटरनॅशनल आकाश चोप्राने सुद्धा घेतलं गेलं होतं. सुपला शॉट नावाने प्रसिद्ध असणारे कॉमेडियन, त्याचप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीने समालोचन करत असताना प्रेक्षकांचं, अतिथींचं, पाहुण्यांचं, खेळाडूंचं मनोरंजन करणारे आदरणीय सन्माननीय एक गोड व्यक्तिमत्व, डॅशिंग अँड यंग पर्सनॅलिटी योगेश वाघ साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन झालंय. त्यांचं करूयात या चषकामध्ये हार्दिक 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 स्वागत. तर नक्कीच आपण पाहू शकता इथे गोड व्यक्तिमत्वाचं इथे मात्र शुभ आगमन झालंय. त्यांच्या माध्यमातून नेहमी मनोरंजन होत असतं आणि त्यांचं आज आपल्या या सापगाव नगरीमध्ये नक्कीच पदार्पण झालेलं आहे. त्यांचं करूयात पुन्हा एकदा आपल्या चषकादर्फे हार्दिक 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 स्वागत. वेलकम वेलकम सर. आणि जाऊयात मॅच मध्ये एक रंगतदार सामना बघायला मिळतोय. एका साईडला गेरसे टीम बघायला मिळते. गोटेकर बी संघाने 49 धावा धावून काढल्या गेल्यात. 50 धावांचं टार्गेट मात्र गेरसे संघासमोर ठेवलं गेलंय. तर आदरणीय सन्माननीय महेंद्र शेठ डिंगोरे साहेब यांचे शुभ आगमन झाले. त्यांचं करूयात या स्पर्धेतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं. पहिला चेंडू तेज चाला टाकला गेला होता. यावेळेस मात्र पंच वळतात आणि सांगतात हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव्यामध्ये इथे मात्र भर पडली जाते. ही दडपण आहे कारण की पहिला ओव्हर जर म्हटलं तर सुरुवात मात्र व्हाईटने झाली होती, त्यानंतर विकेट सुद्धा कॅरी केली गेली होती. या ओव्हरची सुरुवात सुद्धा आधी मडके तशीच करतोय, व्हाईट टाकला गेलाय. परिणाम पुढील चेंडू. आता मात्र तेज चाला टाकला गेला. नक्कीच हलक्यात कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न अजयच्या माध्यमातून खेळला गेला होता, परंतु प्रॉपर बॉल आणि बॅटच्या मेरिट मध्ये न येता जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पाहता पाहता वाईट नंतर हा चेंडू डॉट टाकला गेलाय. पुढे चेंडू पुन्हा एकदा चेंडूला ग्लान्स केला. बॅटची लिडी घेत लागली होती आणि तिथे मात्र स्लिप मध्ये आपण रवीला पाहिलं. चेंडू अडवला गेला परंतु एक धाव काय अडवू शकले नाहीये. पाहता पाहता एक चिकी सिंगल इथे मात्र कंप्लीट गेली. चिकी सिंगल नंतर धाव संख्या सहजरित्या 1ने पुढे सरसात असताना पोहोचली गेली आहे 9 या धाव संख्येवर. 50 धावांचं टार्गेट चेस करत असताना आपण जोडी पाहिली होती ऋतिक दिवाने संदीप दिवाने. ऋतिक बाद झाला, त्याच्यानंतर अजय पांढरे आला आणि इथून मात्र खेळी करावी लागेल ती म्हणजे संदीप दिवानेला. झेल इथे पकडला जातोय. प्रीतम जोशी चुकी करणार नाहीये. झेल पकडला गेला आणि परतीचा प्रवास करावा लागतोय ते म्हणजेच संदीप दिवाने याला.
तर नक्कीच आपण पाहिलं, मी म्हटलं होतं की पहिल्या ओव्हरची सुरुवात झाली होती, आतिश भांडेने व्हाईट टाकून केली गेली, तर परिणामी नंतर एक विकेट्स कॅरी केली गेली. या ओव्हरची सुरुवात सुद्धा आदी मडकेने व्हाईटने केली आणि त्यांनी सुद्धा विकेट्स इथे मात्र कमवली आहे. आणि ही स्ट्रॅटेजी आहे की काय, कारण की जेव्हा जेव्हा खेळाडू लयमध्ये असतो ना, तर त्याचा लय तोडण्यासाठी गोलंदाज नेहमी व्हाईट टाकून एक स्ट्रॅटेजी निर्माण करत असतो. त्याचप्रमाणे इथे मात्र तेच केलं गेलं, व्हाईट टाकले गेले, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि सहजरित्या पट्टा खेळत असताना टायमिंग प्रॉपर जुळलं, परंतु डिस्टन्स क्रॉस झाला नाही आणि परतीचा प्रवास करावा लागला. तेव्हा संदीप दिवाणे याला न्यू बॅटर वासुदेव दिवाणे. पहिला चेंडू इथे मात्र स्विच इट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, प्रॉपर टायमिंग जमलं नाहीये, चांगला झेल मात्र सर्कल मध्ये पकडला गेला आणि पहिला चेंडू फेस करत असताना इथे मात्र गडी बाद होतोय आणि परतीचा प्रवास करावा लागतोय तो वासुदेव दिवाणे याला. एस डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच इथे मात्र गडी बाद झाला, पहिलाच फटका चुकीचा खेळला गेला आणि नक्कीच कर्णधाराला याचा प्रश्न पडला असेल, कारण की गेला पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप ट्राय करण्याची गरज होती का, हा प्रश्न मात्र वासुदेव दिवाणे सुद्धा पडला असेल, कारण की विकेट कॅरी केली गेली आणि इथे मात्र हॅट्रिकच्या उंबरट्यावर आदी मडके बघायला मिळतोय आणि आदरणीय सन्माननीय जगदीशदादा पवार यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 1212 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅट्रिक बॉल आणि नक्कीच चांगला चेंडू टाकला गेला होता. पहिला चेंडू नक्कीच प्लेसमेंट करायला आपण पाहिलं नरेंद्र दिवाणेला आणि पाहता हा चेंडू मात्र निर्धाव टाकला गेला, डॉट बॉल टाकला गेलाय. या ओव्हरमध्ये बघायचं झालं तर तब्बल 5 चेंडू टाकून झालेत आणि 1 धाव, 2 धावा धावून काढल्या गेल्यात. आता मात्र पुन्हा एकदा चुकी करतोय, एक्स्ट्राची धाव जमा केली जाते, कारण की नयन जर बघायचं झालं ना तर इथून पुढे जी मेहनत आहे ती मात्र गिरसे संघाच्या बॅटर्सला करायची आहे. पंच व्हाईट साठी रिव्ह्यू, नो साठी रिव्ह्यू. तर नक्कीच पिचिंग कुठे झालंय बघा व्यवस्थित, पंच नो सांगतात, व्हाईट सांगतायत. तर नक्कीच डिसिजन आला इथे, नो चेंडू आहे, लाईनच्या बाहेर टाकला गेलाय, त्यामुळे पंचांनी हा चेंडू नो घोषित केला गेलाय आणि पुढे चेंडू फ्री हिट बघायला मिळतोय. तर नो टाकला गेलाय आणि नक्कीच ही 1 धाव जोडली जाईल आणि एका धावेनंतर धाव फलक पुढे जातोय 10 या धावसंख्येवर आणि इथून पुढे जिंकण्यासाठी 40 धाव्यांची गरज आहे, कारण की 50 धावा करायच्या आहेत आणि इथून पुढे 19 चेंडू शिल्लक राहिलेत. 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धाव्यांची गरज आहे. मेहनत मात्र करावी लागणार आहे. फटका सुरेख आहे, इनसाइड फटका खेळला गेलाय, चेंडू जातो या फिल्डरच्या डोक्यावरून सीमारेषे पार आणि हा येतोय घणाघाती A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मात्र तिथे शुभ आगमन झालं. समालोचक आदरणीय सन्माननीय योगेश वाघसर यांचा इथं मात्र
इथे आगमन झालं. तर तत्पुरता मी थोडीशी विश्रांती घेतोय आणि नक्कीच प्रेक्षकांना, खेळाडूंना आणि त्या समवेत अतिथींना मनोरंजन करण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आदरणीय सन्माननीय योगेश वाघ सर. थँक्यू 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 सो मच. थँक्यू शुभम खुटले, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो. खऱ्या अर्थाने मित्रांनो माझ्याकडे आज वेळ फार कमी आहे, कारण की परंतु फैजल ज्याच्या शब्दाखातीर खऱ्या अर्थाने मला मी निश्चित सांगितलं मी अगदी येईल, 1-2 ओव्हर करून जाईल, कारण की माझ्याकडे इतका वेळ कमी होता. परंतु फैजलचे रात्रीपासून कॉल होते, अगदी मित्राखातीर येणं फार महत्त्वाचं होतं. निश्चित गोटेकर ब आणि त्यांच्या विरुद्ध गेरसे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. डीजे वाले जरा आवाज थोडा इफेक्ट. हॅलो, इफेक्ट नाही, भाजीत मीठ नसला तर ती आळणीच लागणार, विषय नाही आहेत. हो हॅलो. चला, आयटमच्या भोशाडा खाणाऱ्या बायकोची रागावून मोबाईल खेचून फोडणाऱ्या, आयटमची चॅटिंग करून मोबाईल हँग करणाऱ्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं करूया सहर्ष मनपूर्वक ससने असं स्वागत. नक्की डीजे जाऊया अगदी. 18 बॉल 34 धावांची गरज आहे. 18 चेंडूत 34 धावा बनवायच्यात गिरसे टीमला. त्यांच्या विरुद्ध टीम गोटे घरब, क्रिकेट मधले एक मोठं नाव गणेश डिंगोरे अर्थात धोनी. बेकार पनवेल मध्ये माहिती आहे निसा सुराडा करीत सुटला. आता एक निकडे दिवसा खेळती, राहायचे तिकडे कांडन. लय बेकार त्यांचा काम. अतिश भांडे बेकार गडी. गोलंदाज तयार. अतिश भांडे गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू षटकातील. बाज ज्याची बायको मुकी तो सगळ्यात सुखी. लफडी किती पण करा, काय बोलायचं आता. पहिलेच बोलाव घेतली भांडी कसं आहे. इथे हा चेंडू कमालीचा अतिश भांडेचा पाहायला मिळाला. अतिश भांडे जर म्हटला तर निश्चित मला वाटतंय नेरे इथे नाईटची स्पर्धा होती, तिथे देखील बेकार काम केला होता. यावेळेस पुन्हा एकदा अतिश गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. स्ट्राईक इन वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अजय. ओ यावेळेस देखील बेकार. काय बोलायचं आहे. बायको करत चकणी आणि मेवणी पाहत चिकणी. बॉल फुलटॉस पण काय सांगायचं आहे. बायकोला पण सोबना असा. विकेट फलंदाज बाद डीजे ठोक. वाजवा की आणि दिवस गाजवा की. ते कॅमेरावाल्याला का आता टेन्शन झालाय, नको झाले त्याची. जरा बघा काय भिंजोडात का ते पण, त्यांना पण जोड गवसून द्या यंदा, म्हणजे टेन्शन नाही मोबाईलचा. एकंदरीत जाऊया. तुमच्या पण किडण्या जरा दाबून ठेवा फक्त 3 ओव्हरसाठी. मी पण पळणार आहे 90 इथे नवीन फलंदाज कोरा करकरी शोरूम फीट टसटसीत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. नरेश. 16 चेंडू 34 धावा. पुन्हा एकदा अतिश भांडे तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस देखील फटका सजवलाय, जरासा मारलाय, करसनला योकरन केलाय. धोनी आलाय तोपर्यंत काय सांगत आहे बेकार काम. याचा काम चांगला म्हणजे लय डेंजर. सोन्याला बाजार कमी पण याला जास्त. गोलंदाजी गणेश डिंगोरेची खऱ्या अर्थ निश्चित क्षेत्ररक्षण गणेश डिंगोरेचं चांगलं. आणि अतिश भांडेची गोलंदाजी जरा काय माहिती आहे का, त्याला सलूनमध्ये जाल नाही भेटला त्यामुळे अतिश भांडेचा रंग जरा चेंज झालाय, पण जरा बरा आहे. सलूनवाला मॅच बघा आलाय काय. बरं मॅच झाल्यावर तेवढं काम कर. माझा एक काम अतिश भांडेला जेवून जा. ओके मी थँक्यू. पुन्हा एकदा लेफ्ट राईट हा पर इस्लाम बॅटमॅन सावधान. बस खतरनाक बॉलिंग. अशी बॉलिंग चांगली म्हणजे लय डेंजर बॉलिंग. जावय भोळा सासऱ्याला पोरा झाली 16. एक सांगतो द्या मला मुळा, दुसरा सांगतो खाऊ करत ताळा. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. इथे अजूनही या षटकामधील 2 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतो आहे अतिश भांडे. यावेळेस फटका सजवलाय, क्षेत्ररक्षकाला बेकार. काय बोलायचं आहे. यांचा काम म्हणजे असा खावा पक्का मीठ आणि गडी व्हावा नीट. गोटे गरबी
कमालीची कामगिरी. विकेट. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 13 आणि धाब्यांची गरज आहे 33. 13 बॉल 33 धावा म्हणजे हुंडा मिळू या नाही मिळू लगीन केल्यानंतर सासूरवाडीला जाणं म्हणजे जाणंच आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. दीपेश आला यावेळेस गोलंदाजी ट्रॅक होती. सिंगल काढी डबल इंजिन वाला जरा सुकट आणि आडिये बांध्याचा बॉलर. ओके मॅम थँक्यू. अतिश भांडे मजबूत दाढी तब्येत नाही त्याची काडी. अतिश भांडे तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. हा ज्या अंपरला उचलून ज्या काय बोलायचं आहे. पंच आमचं खाऊन आला घाबरू नका. पंचांकडे अपील केली होती. पंचाने अपील फेटाळली. बघता बघता षटक इथे समाप्त होईल. आता शेवटचे 12 चेंडू 33 धावा. विजयासाठी हे समीकरण शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 33 धावा म्हणजे धुमसाधुमशीचा कार्यक्रम करणं बाकी आहे. 16.50च्या सरासरीने धावगती इथून 2 षटकामध्ये राखायची आहे. ती म्हणजे बॅटिंग करणारी टीम अर्थात गेरसे क्रिकेट संघाला इथे कशा प्रकारे त्या बनवल्या जातील ते पाहावं लागेल. यस गोटेकर बी चला. आपला सरपंच ग्रामसेवक तलाठी सगळं आपापली खुर्च्या सांभाळा. डीजे वाले आवडी नको लाल करू. डेंजर चटकं लागायला लागलं. यस निश्चित डीजे वाल्याला देखील कौतुक करावं लागेल. एक रखरखत्या उन्हामध्ये मॅच आणि यावेळेस गोलंदाज आलाय प्रीतम. हात पाय काड्या कुड्या. आतिश नको ना त्याचा कान भरू झाला ना. जे मुका जे चांगला यंग जे काय बोलायचं आहे. इथे पाहावं लागेल काहीतरी कानमंत्री आतिश भांडेच्या माध्यमातून इथे दिला जातोय गोलंदाज प्रीतमला. प्रीतम तयार. 12 चेंडू 33 ची गरज आहे. देखताय जिलेबी और मागताय भजिया. आंधळी शॉट. बॅट वरती चेंडू आला नाहीये. हसताना जरा पाणी जेवून राहा का गुचकी लागेल. इथे खऱ्या अर्थाने जरूर हा चेंडू डॉट आला गेला प्रीतमचा. चांगली गोलंदाजी परंतु फलंदाज गेरसेट टीमचा फलंदाजाला देखील त्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. मॅच इम्पॉर्टंट आहे. इथे त्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज तयार होता. प्रीतम पुन्हा एकदा षटकातला दुसरा बॉल. काय डेंजर काम आहे बॉलरचा. एक धाव वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न. धावाची संधी. पंच बॉल टिकताना हे बॉलरचा आवाज कोण निघत होत्या फक्त जरा लक्ष द्या बरं. लय डेंजर आवाज निघतो. इथे या बॉलवरती 2 धावा आल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीने समीकरण बदललं गेलंय. अजूनही 31 धाव्यांची गरज आहे. 10 बॉल 31 धावा. इथून हे राहिलेलं 21 मॅच मध्ये गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा प्रीतम. स्ट्राईक एंड होती फलंदाज. झाडा जुडा घट्टा गुटा. यावेळेस फटका सजवलाय परंतु शतरक्षक नाहीये. दूरवरून शतरक्षक बेकार आला. काय सांगायचं आहे नको झाली तर लोकांच्या हातात बॉल बसे ना. यो काय सांगायचा यो ढोपणं मोहर करीत चालला जा गेला ना पार. आणि अशी फिल्डिंग चांगली म्हणजे कंची फिल्डिंग ही ढेंगी फिल्डिंग ढेंग फटीतून बॉल सुळसुळीत पुळपुळीत. परंतु बरा झाला तिकडून वरच्या आळेचा गडी आला मधल्या आळेला अडवायला. एक थोडंसं चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. एकंदरीत 21 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 9 चेंडू 29 धाब्यांचं समीकरण इथून पुढे शिल्लक. काय नाही वेगळाच काम झालाय का काय झालाय मला तरी वाटायचं. काय नाही बॉलरच्या कमरेला करगोट आली. बरं काय बांधलाय का काय केलाय. बेकार बॉलिंग. भोकरापेक्षा चिकूट बॉलिंग. चिकट्या बॉलर. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. ते आमचे फैजल भाईले एक काम करा टोपी द्या. अजून त्यांचा बाकी आहे त्यामुळे ना कलर चेंज झाला तर फुकाट लपडा होईल. तेवढी काळजी द्या त्याची. पाहावं लागेल. अजूनही षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार होतोय
प्रीतम. पोरा सोरा आणि उभा वारा मोठे घरचा पोकळ वासा वारा शिर बसा बसा डॉट बॉल. इथे अजून एक चेंडू डॉट. हा चेनी बिनी चांगल्या बांधून जे प्रीतम नाड्या बिड्या चांगल्या बांध म्हणजे काड्या घालाय चानस ठेवून सांगो. 7 बॉल 28 धाब्यांची गरज आणि सिंगल काढी डेंजर बॅट्समन. पण काय झालं त्याचे बॅटीला काय लागलाय का नाही काय माहित बाबा. गोलंदाज तयार. ओ बेकार झोपल्या शॉट. काय बोलायचा बॅटमनला असा झाला 1-2 बॉल खाल्या खाल्या असा झाला का मुळीयत पण झाला आणि मुतखडा पण झाला पण फरक काहीच पडेना. त्यामुळं कार्यक्रम झाला. फलंदाज इथे बाद. मला वाटतं अर्जुन बांगर आणि कंपनी देखील उपस्थित झाले बहुतेक. सहा बॉल 28 धाब्याची गरज. इथून पुढे 6 बॉल 28 म्हणजे हमरा दुमरी तुमसा दुमशी धुमसा दुमशी कार्यक्रम करायला लागेल नाही तर काय जमणार नाही. घरची माणसं जशी काय खाल देताना असा कार्यक्रम होईल. रुपेश आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राईकला रुपेश आहे का आणि मग बॉलर ओमकार. तू सलून मध्ये गेला ते नावेल काय इथून उगता दिलेला का भाग. लई डेंजर काम केलाय. इथे पाहावं लागेल गोलंदाजी ट्रॅक वरती ओमकार. 6 बॉल 28 धाब्यांची गरज. इथे पाहावं लागेल कशा प्रकारे धाबा बनवले जातील. स्ट्राईक व मजबूत जाडा जुडा मोजून 8.5 पावणे 9 फूट उंची बॅट्समॅन दीपेश आणि काय सांगायचं खाऊन खाऊन वाळलेला ओंकार. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. शेवटचं षटक हाणामारी कुथवा कुथी रेमटा रेमटी धोधा धोधा याचीवर तयार. 6 चेंडू 28 ची गरज. खोसऱ्या बॉल मुसक्या बॉल गंडिया बॉल भोंदिया बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू शेंडी फोड्या बॉल म्हणजे डॉट बॉल. 5 चेंडू 28 धाब्यांची गरज. हे मैदानाच्या आतमध्ये राहिलेलं समीकरण. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 5 आणि धाब्यांची गरज आहे 28. यावेळेस फटका हो वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मार्ग षटकार पण झुके का नाही साला. पुष्पा पुष्पराज बेकार षटकार. आहे 4 बॉल 22 ची गरज. इथे चांगला तडाखा पाहायला मिळाला. येणारा चेंडू यावेळेस देखील समोरच्या दिशेला खेचून काढला. क्षेत्ररक्षक आला तिथे 2-2 पाहावं लागेल. हो यावेळेस देखील बॉल निघून चला. खालची आली वरची आली सगळ्यात गेले ना तू काय बोलू ना. चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत बेकार चौकार. घेऊ 3 चेंडू 18 ची गरज म्हणजे 3 षटकार ठोकावे लागतील. सकाराम तुकाराम शांताराम ते 3 षटकार येतील का पाहावे लागेल. 3 बॉल 18 धाब्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये सामन्यामध्ये रंगत. यस पाहावं लागेल काय होणार काय नाही. यस मला वाटतं डॉट बॉल बेकार काम. 2 चेंडू 18 धावा. काय बोलायचं आहे. ह्यो जर काय जरासा आलाचा गंडिया बॉल तर कार्यक्रम वेगळा झाला असता. वेगळाच काम झालाय. काय हरकत नाहीये. शेवटचे 2 चेंडू 18 ची गरज आहे. 2 बॉल मध्ये एखादा खराब चेंडू आला तर त्याचा फायदा घ्यावा लागेल. तो घेतला जाईल का. रखरखत्या उन्हामध्ये ह्या दुपारच्या सत्राच्या खऱ्या अर्थाने ह्या मॅच मध्ये रंगत आली. या फुलटॉस बॉल इथे देखील यावेळेस देखील फटका हवेत घेतलाय. बस चिलीम झुटका इमल गुटका बॉलर खुद बॅटमॅन मोकार खुद दणदणीत खणखणीत षटकार बेकार. आता मशीन तापली. आता
बघता बनतील का? एक बॉल, 12 धाब्याची गरज. ज्याला कार्यक्रम काय सांगायचा आहे, खायला दिला मटण आणि घशात गुतला चिकन. बघता बघता मॅच झाली इथे कंप्लीट. हा सामना जिंकलाय तो म्हणजे टीम आई गावदेवी गोटेगर ब संघानं आणि हार्डलक टीम गिरसे. विजय संघाचे अभिनंदन. आमचे परमित्र फैजलबाई ज्यांच्या प्रेमाखातीर खऱ्या अर्थाने निश्चित मला इथे 3 षटकं बोलण्याची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थाने मला इतकं अर्जंट काम असताना देखील यावं लागलं. कारण की